प्रशांत कॉर्नर म्हणजे एक प्रामाणिकपणे ग्राहक सेवा. पहिल्या दिवसापासून आमची फॅक्टरीमध्ये ट्रान्सपरन्सी आणली. मी कोणता पदार्थ बनवतो, कसा बनवतो, आजही लोक येऊन बघतात. कधीही आमची फॅक्टरी जसं बंदी नाही कोणाला. किती प्रकारच्या मिठाया तुम्ही बनवता? 250-300 व्हरायटीज असतील आमच्याकडे ओह! टोटल मिठाईमध्ये. अच्छा. बिझनेस करताना चारी बाजूला लक्ष असायला पाहिजे. हं. त्यावेळी मी लीगल दुकान घेतलं नाही, इल्लीगल दुकान घेतलं आणि ते रोड वायडिंगमध्ये आमचं दुकान पूर्ण केलं. हं. पूर्ण आणि मग? आम्ही त्यावेळी माझ्यावरती 6 लाख रुपये कर्ज होतं बँक ऑफ महाराष्ट्राचं. ओह! आणि तिकडे पण NPA झालं होतं. हं, हं. आमचा 325 कोटी यावर्षीची बॅलन्स शीट आहे. हं. शून्य एका सायकलपासून आज जी आमच्याकडे मर्सिडीज असेल, काही असेल, गाडी आहे, घर आहे, हं. हे सगळे वैभव आहे. हे आमच्या ग्राहक देवतेपासून आहे. हं. आमची खूप गरिबी होती. तर माझी नोकरी पहिली होती ₹60 पगार आणि एक वेळचं जेवण. त्यावेळेला वय किती होतं तुमचं? मी एक 8-9 वर्षाचा होतो. 8 वर्षाचा फक्त होतो. 8? 8 ते 9. हां. काम करता करता हातून काय पडलं, झडलं, हं. तर मालक लगेच ताबडतोब मारायचा, बोलायचे. पण मग तो अपमानाने जिव्हारी लागायचा. हां. त्यावेळी काय माहिती असंच ना ठरत माझ्या मनात यायचं, अरे ठीक आहे ना, मी पण एक दिवस दुकान करेन. हं. मी पण एक दिवस असं म्हणजे आतमध्ये ना थोडंसं त्या आत्म्यावर म्हणा किंवा मनावर म्हणा असं बिंबायचं माझ्यावरती. हं. तर मी नोकरी सोडली आणि एक दिवस ती टपरी चालू केली. तुम्ही काय विकायचा? ₹600 फक्त खिशात होते. मग दुधंदा करता करता जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय चालू केला. हं. 50 पैसे दूध, 8 आणा दूध, 4 आणा दूध असं गल्लोगल्ली जाऊन विकायचो. हं. ज्याला वाढायचं असेल ना त्याच्या मनात नेहमी ईर्ष्या येत जाते. हं. तशी माझ्या मनात एक इच्छा होत गेली हमेशा. त्यावेळी कधी असं वाटलं होतं, की हे एवढं मोठं नाव बनेल, एवढा मोठा ब्रँड बनेल? नाही, नाही असं असं कधीच कोणावं असं वाटत नाही. वाटलं तेव्हा बिलकुल वाटलं नव्हतं. हां. त्यामुळे माझं दुकानाची जी नाव झालं प्रशांत कॉर्नर, हं. ते कॉर्नरवरती अक्षरशः त्या कॉर्नर दुकान होतं. ओह! ओके. मोठं दुकान होतं ते. फक्त एवढं झालं की त्या छोट्या टपरीची आता मोठी टपरी झाली. अच्छा. प्लस दुधाचा व्यवसाय झाला. हं. पण तरी पण मला नफा होत नव्हता. अच्छा. त्यामागचं कारण? ते आम्ही स्वतः गल्ल्यावर बसत नव्हतो. हं. तर मग गुजराती माणसांकडून एक शिकलो हं. की ना छोटा असताना पहिले स्वतः गल्ल्यावर बसा. ज्यावेळी आपण चांगलं काम करतो त्यावेळी समाजातली लोक बघत असतात आपल्याला. हां. खूप लोक बघत, समाजातल्या लोकांचं लक्ष असतं आपल्याकडे. गोष्ट अशी आहे की मी पण खूप खवय्ये आहे. हां. मला खूप खाण्याची खूप सवय आहे, अच्छा. आवड आहे खूप. हां. या मुंबईमध्ये आजही मिठाईच्या फॅक्टरीज कमीच आहेत. हं. सगळे लोक, बरेचसे लोक आजही ट्रेडिंग करतात. तर ज्यावेळी मी माझी फॅक्टरी बनवली ना, हां. त्यावेळी ती ठरवून बनवली की नाही, मी पण माझी फॅक्टरी लोकांना दाखवीन. हं. हं. आपल्या उद्योगासमोर एखाद्याने आणखी चांगलं मोठं दुकान घातलं की काय घातलं तर त्याच्यातूनच जळू नका, म्हणजे त्याच्यावरती द्वेष मांडू नका. हं. मग त्यांनी चांगलं केलंय, आपल्यापेक्षा चांगलं केलं, तर कसं केलं, त्याला कसं जमलं, हां. त्याचे प्लस पॉईंट काय आहेत, आपले वीक पॉईंट काय आहेत, ते शोधा. आपल्याकडे असलं चांगलं काय करायचं, हं. अजून काय करायचं, हां. अजून नवीन काय करायचं, हे जेव्हा आपल्या स्वतःच्या आतमध्ये असतं ना तेव्हा आपण करत जातो, ते लोकांनाही आवडत जातं. हं. तर तसा भाग होत गेला. व्यवसाय अशी गोष्ट आहे की नेहमी सातत्य, जर पुढे जायचं असेल हां. तर नेहमी विद्यार्थीच बनावं लागेल. हां, नवीन शिकत शिकायचंच राहायला पाहिजे. हं. पुढे जायचं असेल त्याला अच्छा. अगदी.